नमस्कार. अंतरंगातील मनोगतमध्ये आज आपण गुरुपौर्णिमेविषयी थोडीफार माहिती पाहणार आहोत. देता आकार गुरुने ज्याची त्याला लाभे वाट, घट पावती प्रतिष्ठा गुरु राहतो अज्ञाने, असं म्हणून ग दि माडगूळकरांनी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. खरं तर गुरुपौर्णिमा ही एक परंपरा आहे जी सर्व आध्यात्मिक आणि शैक्षणिक गुरूंना समर्पित आहे. हे गुरु उत्क्रांत आणि प्रबुद्ध मानव मानले जातात, जे आपल्या कर्मयोगावरती आधारित आपले ज्ञान आपल्या शिष्यांना देतात. आता या गुरु या शब्दाचा नेमका अर्थ काय? तर गुकार म्हणजे अज्ञानरूपी अंधकार आणि रुकार म्हणजे अंधकाराचा नाश करणारे ज्ञानरूपी तेज. म्हणजेच गुरु या शब्दाचा अर्थ अज्ञानरूपी अंधकार घालवणारा असा होतो. बऱ्याचदा गुरुचे स्थान हे सगळ्यात वरती किंवा ईश्वरापेक्षा श्रेष्ठ मानले जाते. असं का होतं? तर ईश्वर आणि भक्त हे वेगळे नाहीत, तर ते एकच आहेत. ईश्वर हा निर्गुण आणि निराकार असल्यामुळे देहभाव असलेल्या आपल्या भक्ताशी त्याला बोलता येत नाही किंवा संवाद साधता येत नाही. अशा वेळी तो आपल्या कार्यब्रह्माशी भक्ताची गाठ घालून देतो आणि या कार्यब्रह्मालाच गुरु असं म्हणतात. म्हणजे गुरुच्या रूपाने ईश्वर आपल्या भक्ताशी बोलतो किंवा संवाद साधत असतो. अशी ही गुरुकृपा दोन प्रकारांनी कार्य करते. एक म्हणजे संकल्प, जो सूक्ष्मतम असतो, आणि दुसरं म्हणजे अस्तित्व, जो सूक्ष्माती सूक्ष्म असतो. संकल्पामध्ये काय येतं की जेव्हा गुरुच्या मनामध्ये आपल्या शिष्याची उन्नती व्हावी असा विचार त्याच्या मनामध्ये निर्माण होतो, तेव्हाच त्याची उन्नती व्हायला सुरुवात होते. यालाच गुरुकृपा असं म्हणतात. पण अस्तित्वामध्ये गुरुच्या मनामध्ये असा विचार आला किंवा नाही आला तरीही केवळ गुरुच्या अस्तित्वाने, त्याच्या सानिध्याने किंवा त्याच्या सत्संगाने शिष्याची उन्नती व्हायला सुरुवात होते. आणि याचं तंतोतंत जर उदाहरणच सांगायचं झालं तर आचार्य चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य यांचं नातं हे सांगता येईल. गुरु आपल्या शिष्यांना म्हणतात, माझ्याकडे सुख मागू नका, तर दुःख सहन करण्याची शक्ती मागा. या शब्दाचा भावार्थ सांगताना सनातन संस्था म्हणतात की सुख हे प्रकृतीतील असल्याने अशाश्वत असते, म्हणून ते गुरुकडे मागू नये. पण असेही असले तरी हेही लक्षात ठेवले पाहिजे की शाश्वत आनंद मिळवून देणे हेच गुरुचे खरे कर्तव्य आहे. त्यामुळे प्रारब्धामुळे दुःख भोगावे लागणार असल्यास त्या दुःखदायक प्रसंगामुळे होणारे दुःख सहन करण्याची शक्ती मात्र गुरु निश्चितच देतात. आता ही गुरुपौर्णिमा भारतामध्ये, नेपाळमध्ये आणि भूटानमध्ये साजरी केली जाते. तसेच ती हिंदू धर्मामध्ये, बौद्ध धर्मामध्ये आणि जैन धर्मामध्ये देखील साजरी केली जाते. महात्मा गांधी यांनी आपले आध्यात्मिक गुरु श्रीमद रामचंद्र यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या उत्सवाचे पुनरुज्जीवन केले. खरं तर हिंदू धर्मामध्ये ही गुरुपौर्णिमा व्यास पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. याचं कारण हा दिवस म्हणजे महाभारताचे लेखक आणि वेद संकलित करणारे ऋषी वेदव्यास यांचा जन्मदिवस आहे किंवा जन्मदिवस म्हणून तो साजरा केला जातो. गुरुपौर्णिमा साजरी करण्याबाबत आणि त्याच्या इतिहासाबाबत अनेक मतप्रवाह देखील आहेत. हिंदू धर्मात तर या गुरुपौर्णिमेबाबत दोन कथा प्रचलित आहेत. एक म्हणजे महर्षी वेदव्यास यांची कथा, तर दुसरी कथा ती म्हणजे आदियोगी शिवजींची कथा. आता महर्षी वेदव्यास यांच्या कथेमध्ये हिंदू वेदांचे त्यांनी आपल्या ज्ञानाच्या आधारे 4 भाग केले होते. यासोबतच त्यांनी महाभारत आणि 18 पुराणांची रचना देखील केली होती, ज्याच्यामुळे पृथ्वीवर धर्म आणि ज्ञान हे वाढले होते. म्हणूनच त्यांचा जन्मदिवस हा गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. तर
आदियोगी शिवजींच्या कथेमध्ये याच दिवशी भगवान शिव हे आदिगुरु बनले व त्यांनी सर्वात प्रथम आपल्या 7 शिष्यांना योग साधना व योग विद्या शिकवली आणि जवळजवळ 84 वर्षाच्या कठोर तपश्चर्येनंतर हे या 7 व्यक्ती पुढे सप्तर्षी म्हणून प्रचलित झाल्या। हिंदू धर्मातील गुरुपौर्णिमेच्या जशा कथा आहेत तशाच बौद्ध धर्मातही गुरुपौर्णिमेची कथा आहे। गुरुपौर्णिमा हा बौद्ध सण म्हणूनही साजरा केला जातो। या दिवशी भगवान बुद्धांनी समबोधी प्राप्तीनंतर सारनाथ येथे 5 भिक्खूंना प्रथम धर्म उपदेश केला। त्यामध्ये कौंडिन्य, वप्प, भद्दीय, अस्सजी आणि महानाम यांचा समावेश होतो। याच दिवशी पौर्णिमेला गौतम बुद्धांनी जगास प्रज्ञा, शील, करुणा यांचे शिक्षण दिले आणि याच दिवशी विहारात जाऊन त्यांना वंदन केले जाते। तर याच दिवसापासून वर्षावास हा देखील सुरू होतो। आता हा वर्षावास म्हणजे नेमकं काय? तर पावसाळा या ऋतूत सर्व भिक्खू विहारात राहतात। या काळात ज्येष्ठ भिक्खू हे ध्यान साधना करणे व तथागत गौतम बुद्ध यांची शिकवण सर्वांना देतात। या काळात धम्मपठण व अध्ययन केलं जात असतं। तसेच धम्म शिकवणे व जे उपासक आहेत त्यांच्याकडून अष्टपुरस्काराचे धम्मदान स्वीकारणे व जे बाकीचे ऋतू आहेत त्यामध्ये धम्मप्रचार करणे। उपासक विहारात जाऊन भिक्खूंना आनंद भावनेने भोजनदान करतात आणि धम्म श्रवण करतात। असा हा प्रथम वर्षावास तथागत गौतम बुद्धांनी सारनाथ येथील इसिप्तन या ठिकाणी इसवी सन पूर्व 527 मध्ये केला होता, ज्याला धर्मचक्र प्रवर्तन म्हणूनही ओळखले जाते। म्हणूनच गुरुपौर्णिमा सण बौद्ध धर्माचे अनुयायी देखील साजरा करतात। जैन धर्मातील गुरुपौर्णिमेचीही अशीच एक कथा आहे। या गुरुपौर्णिमेबद्दल जैन धर्मात असे मानले जाते की या दिवशी जैन धर्माचे 24वे तीर्थंकर महावीर स्वामी यांनी गांधार येथील इंद्रपुती गौतम यांना आपला पहिला शिष्य बनवले होते। त्यामुळे त्यांना त्रिलोक गुहा म्हणजेच पहिले गुरु म्हणूनही ओळखले जाते आणि तेव्हापासूनच या दिवसाला जैन लोक त्रिलोक गुहा पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं। अशी ही गुरुपौर्णिमा साजरी करताना लोक आपल्या गुरूंना आदरांजली वाहतात, त्यांची पूजा करतात, गुरूंच्या शिकवणीबद्दल अंतर्दृष्टी मिळवण्यासाठी प्रवचने ऐकतात, उपवास करून पूर्ण दिवस प्रार्थना आणि ध्यानात घालवतात। सत्संग म्हणजे समविचारी व्यक्तींचा मेळावा भरवून विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी एकत्र येतात। अनेक जण या दिवशी आपल्या गुरूंना समर्पित मंत्राचा जप करतात। त्यात गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः यासारख्या मंत्राचा देखील समावेश असतो। तसं पाहिलं गेलं तर गुरुपौर्णिमा हा आत्मचिंतन आणि आत्मनिरीक्षणाचा दिवस आहे। लोक या दिवशी त्यांच्या जीवनातील प्रगतीचे मूल्यांकन करतात। शिवाय ते त्यांच्या गुरुकडून स्वतःला कसे सुधारायचे आणि त्यांच्यातील उणिवा दूर कसे करायचे याचे मार्गदर्शन घेत असतात। अशा प्रकारे गुरुपौर्णिमा ही साजरी केली जाते। आज आपण गुरुपौर्णिमा आणि तिचं महत्त्व आजच्या भागात पाहिलेलं आहे। आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत। तोपर्यंत धन्यवाद।